नमस्कार. आज आपण मटकीला मोड आणण्यासाठी याआधी तुम्ही कधीच न पाहिलेली पद्धत पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला मोड आणताना मटकी चिकट होते, तिला सडका वास येतो किंवा मोड तुटले जातात. तर आज आपण अशी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे एकही मोड तुटला जाणार नाही आणि मटकी चिकटसुद्धा होणार नाही. तर बरणीचा वापर करून आपण आज मटकीला मोड आणणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मटकी घेतली आहे. मटकी छान निवडून घेतली आहे. जेवढे मोड आणायचे आहेत त्या अंदाजानुसार बरणी लहान किंवा मोठी वापरावी. तर इथे मी 1 वाटी मटकी असल्यामुळे या साईजची बरणी घेतली आहे. तर बरणीमध्ये मोड आणण्यासाठी मटकी अगोदर भिजवायची असते, तर ती मी या बरणीतच भिजवून घेणार आहे. तर बरणीमध्ये पाणी टाकलं आहे. आता झाकण लावून 4 ते 5 तासासाठी मटकी अशीच आपल्याला भिजत ठेवायची आहे. भरपूर पाणी घालायचं आहे, कारण नंतर मटकी भिजल्यामुळे वरती येते. तर इथे झाकण लावून 4 ते 5 तासासाठी असं ठेवून द्यायचं आहे. मोड आणण्यासाठी मटकी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता 4 ते 5 तास झाले आहेत आणि मटकी आपली व्यवस्थित भिजली आहे. मी इथे तुम्हाला काढून दाखवत आहे. तर असं हाताने आपण चेक करून पाहायचं आहे. जर मटकीला सहज तुटत असेल तर व्यवस्थित भिजले आहे असं समजायचं, म्हणजे मोडसुद्धा व्यवस्थित येतात. आता आपल्याला याच्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने मटकी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे ती अजिबात चिकट होत नाही. आणि मटकी निवडताना कुचकी जी असेल ती काढून टाकायची आहे, नाहीतर नंतर ती चिकट होते. तर बरणीमध्ये आता ही 3 पाण्याने स्वच्छ मटकी धुतली आहे आणि बरणीमध्ये भरली आहे. आता या पद्धतीची छोटी होल असलेली चाळणी असते, ती अजिबात मटकीला मोड आणण्यासाठी वापरायची नाही. ती वापरल्यामुळे मोड तुटले जातात. त्यामुळे अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि बरणी या पद्धतीने पालती करून ठेवायची आहे. खाली एक भांडं ठेवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी त्याच्यात गळलं जातं. आणि 10 ते 12 तास अशाच पद्धतीने बरणी ठेवायची आहे. रात्रभर ठेवलं तरी चालेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर मी असंच बरणी ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मटकीला किती छान मोड आलेले आहेत आणि एकदम सुट्टी झाली आहे. अजिबात एकमेकांना मटकी चिकटली नाही, चिकट झालेली नाही आणि एकही मोड तुटलेला नाही. तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पाणी खाली गळालेलं आहे. आता ही मटकी तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये आठवडाभर वापरू शकता. आणि तुम्ही बघू शकता मोड किती लांब असे आलेले आहेत, अजिबात चिकट नाही. तर याआधी तुम्हाला ही पद्धत माहीत होती का? नक्की कमेंट करून सांगा. आणि ही पद्धत एकदा नक्की वापरून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.